फील मेरा फ्लो बैंग बैंग सीन करना ब्लो बैंग 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 तेरे आगे पीछे काटे जो चक्कर हम वो बच्चे नहीं है जानू हम आशिक है सच्चे मगर कच्चे नहीं है ही बाई का नाचते माझ्याबरोबर हम आशिक है सच्चे पर कच्चे नहीं है स्टोरी में आया है नया हुक 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 मैंने बदल दिया है अपना लुक 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 झुक 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 बाबा झुक 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 झिक झिक लागीन गाडी धुराच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हे गाणं नसतं ना म्हटलंस तर ओळखलंही नसतं मी तुला ओळखावं म्हणूनच म्हटलं गाणं मैं कैसा दिख रहा हूँ माम ओळखता येते मला हो डोळ्यावरून चेहऱ्यावरचा माज मस्ती म्हणायचंय तुला मस्ती म्हणायचंय तुला मस्त मस्त गुरु सारख्या माणसाची मस्ती उतरायची तर आपल्यात पण मस्ती पाहिजे ना भाई लेकिन बहन जी आपका नाम क्या है जी हमारा नाम लटोरी है काय लटोरी लटोरी आहे एका फिल्म मध्ये पाहिलं होतं मी लटोरी हा तुझं नाव काय लटोरी अरे यार तुझं नाव काय या नाइस डी सॉरी डी 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 या डी डॅनियल ओ डॅनियल माय नेम इज डॅनियल द बा डबा अगं नाही रॅपर्स मध्ये ती पद्धत असते ग डॅनियल द बा अच्छा लटोरी चांगले डॅनियल द बा डॅनियल द बा ऍटिट्यूड आहे भाई नाही लटोरी मध्ये ऍटिट्यूड आहे ठीक आहे जाऊ दे आपण गेटअप का चेंज केला एवढा आलीस शन्यावर आलीस लटोरीवरून आलीस तिकडे आता हा काय प्रश्न आहे का त्यांनी ओळखू नये म्हणून ना असंच जाऊन बसणार का त्यांच्या समोर पण काय करायचं तिकडे जाऊन सांगतो आता शांतपणे ऐक शांतपणे गुरु आणि माया तिकडे बसलेत त्यांच्या एक्झॅक्टली मागच्या टेबलवर आपण बसायचं बसलंय कोणीतरी ते मलाही कळतंय ग ते जातील ग बिल आले त्यांचं तू ऐक ना पुढे ते गेल्यानंतर आपण तिथे बसायचं ओके आणि त्याच्यानंतर ते जे काही बोलतायत हा ते काय चाललंय हे काय चाललंय मी काहीतरी सांगतोय ना तुला सवय नाही ना साडी नेसायची अरे पण मला पण सवय नाही ना असं मागे हलतंय कोणीतरी मी माझं कॉन्सन्ट्रेशन नाही होत नाही हलत आता हा हा कुठे होतो मी त्यांच्या मागे जाऊन बसायचंय हा तर तिकडे त्यांच्या मागच्या टेबलवर जाऊन बसायचं मग ते जे काही बोलतील ते नीट ऐकायचं काहीतरी ते देणारच आपल्याला एखादा शब्द एखादी आयडिया काहीतरी दिलं की तीच पकडायचं आणि पुढे जायचं आपला प्लॅन बनवायचा कळलंय तुला आणि त्यांच्या रोमॅन्टिक डेटची वाट लावून टाकायची खरंच वाट लावायची मग अशी किती काय काय बोलला मला तेरी भैंस को अंडा मारू तेरी भैंस को पाणी पिलाऊ तेरी भैंस को गोबर चराऊ तू अशी वागणार असते तर नाही जाणार मी तिकडे नको ना रिॲक्ट होऊ तिकडे बसणार अजून काय काय बोलणार आहे तू सगळं कानावर पडणार आहे अशी रिॲक्ट होणार आहे चिडणार आहेस का अजिबात नाही राग गिळून टाकायचा लगेच दाखव राग आधी गिळ आता यामुळेच ओळखणार आहे तो आपल्याला अरे नहीं बेचारे मैं बदल दूंगा अपना लाफ्टर क्योंकि गुरु है चैप्टर उड़ा दूंगा हेलीकॉप्टर चल शनया चल ना यार काय मंदपणा करते चल Gusu. That's what I'm going to call you now onwards. गुसू मी गुरुनाथ सुबे कसं वाटतं ते गुसू नक्क गोडेगी सी गुरु बोरिंग गुसू हॅपनिंग और तू काय मला हाक मारा लाडाने मी काय म्हणू बरं तुला बच्चा म्हणू एक नंबरचा मला रिप्लेस केलं म्हणून काय माझं नाव पण वापरायची कशावरून काय पॉझिटिव्ह होती तू आणि तू बच्चा है क्या तो भी सच्चा है हाँ वो बच्चा है थोड़ा कच्चा है ये वो ना सबका है बैठ जा लटोरी इट्स टू किडिश नाही आवडलं दुसरं काहीतरी मग काय म्हणू बरं मायडी मायडू मॅडम डीडू डमडा फिनिश करून टाक ना सगळं मायाळू
तो माझा स्वभाव आहे. यार काय बोर करतायत हे दोघं. मला काय मजा येते का? जरा थांब ना, जरा पेशन्स ठेव ना. त्यांच्या डोक्यातले आयडिया आणि प्लॅन ओठांवर यायला वेळ लागेल. तर पेशन्स, थोडा पेशन्स. हा, लटोरी लटोरी. राग आला तर वेटर अरियो वेटरवा, अरियो वेटरवा, अरियो वेटरवा. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर. हार्ड हार्ड हार्ड. सर ऑर्डर प्लीज. ऑर्डर 2 वड़ा पाव, 2 कटिंग, मलाई मार के कट्टे पे भेज दे भाई. सर वड़ा पाव. डॅनियल पूल साइड वा. हा, पूल साइड क्लोरीन दे. कोरियन डिश दे. तुला कुठली डिश आवडते वो भेज दे ना बा. Sure, sir. या भाई. ओके सर. ओके थँक्यू. अरे यार तर इटालियन वगैरे मागवायचं ना, भूक लागली. जेवायला आलीस इकडे, तिकडे कॉन्सन्ट्रेट कर ना. बोर करतायत यार. आपल्याला हव्या टॉपिक वर बोलत पण नाही. आएगा भाई आएगा, अपना टॉपिक आएगा. तू चीरते रे भाई, तू चीरते रे, तू फाड़ते रे, तू घुसते रे. और राग आया तो गिरते रे. गुरु इतका महान नालायक माणूस नाही. सॉरी, मी काय बोलतो आणि ते त्याच्या इतका महान नालायक माणूस मी आजपर्यंत पाहिलेला नाही. आपल्याला वाटतं आता थांबेल, आता थांबेल, आता थांबेल, पण थांबतच नाहीये तो. लेट इट बी. नाही, इथे येऊन मवालीगिरी करतो तो. हा, माझ्या समोर केली असते ना मवालीगिरी, तिथल्या तिथे काढली असती. जाऊ दे ना अण्णाजी, हा न संपणारा विषय. नाही, असं कसं होईल? गुरु वाटेल तर वागतो. नाही काय ते फोटो घेऊन येतो, इतकं डाऊन मार्केट. आणि यशवंत काका, ही बिलीव्स हिम. आणि त्यांनी सम्याला नाही, हे खूप डाऊन मार्केट आहे. तो ब्लॅकमेल करतो, तो धमक्या देतो, म्हणजे काय? ठीक आहे, होईल सगळं नीट. फक्त आपला प्लॅन यशस्वी होऊ दे. आणि आता काय आहे ना प्लॅन ते प्लीज सांगा. नाही आनंद भाऊजी, व्हेरी सॉरी, मी नाही सांगू शकत तुम्हाला. मी सौमित्रालाही सांगितलं नाहीये, खरंच नाही सांगितलंय आणि सांगणारही नाही. बऱ्याचदा तुमच्याशी बोलले आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून केली आहे, इनफॅक्ट सगळ्यांना विचारून केली, पण यावेळेला नाही. यावेळेला हा डिसिजन मला एकटीला घेऊ द्या. ठीक आहे. तुमच्या रोमॅन्टिक गप्पा झाल्या, डुएट गाणं गाऊन झालं, पण आपल्याला हवा तो क्लायमॅक्स येतच नाहीये ना. चल जाऊया आपण. बरं जाऊया नाही. क्लायमॅक्स बघितल्याशिवाय जायचं नाही. जरा थांब. लटोरी, क्लायमॅक्स आपोआप येणार नाही, आणायला लागेल. कसा? काहीतरी आयडिया काढूया आपण. क्लायमॅक्स आणायला ओपन करायला लागेल थिएटर. अडले माझं थिएटर. हिअर कम वेट. अरे वेटर वा, जाओ. यस मॅम. बाबा सो पीपल, वी आर द कपल. शुरू करो सेलिब्रेशन की तैयारी. आज है हमारी एनिवर्सरी. आज पूरा हुआ मेरा ड्रीम. सबको बांटो मेरे तरफ से आइसक्रीम क्रीम क्रीम. क्रीम क्रीम क्रीम. ये हमारा हस्बैंड वा है, रैपर है, गिफ्ट वाला, गाने वाला, गाना गाते हैं ना. अब जाओ अनाउंसमेंट करो, सबको बोल दो आइसक्रीम वा है. ओके मैम, मैं अपने सर को बता के आता हूँ. हाँ. ओके. एनिवर्सरी. रंग का जातोय. हेलो सर. हेलो मैम. हेलो. हैप्पी वेडिंग एनिवर्सरी. थैंक यू. थैंक यू सो मच. आप हम सबको आइसक्रीम पार्टी दे रही है. मैं जस्ट अनाउंस करके आता हूँ. अभी टॉपिक निकलेगा. एक्सक्यूज मी लेडीज अँड जेंटलमॅन, मे बी आय हॅव अटेन्शन प्लीज. आज आपल्याकडे एक खूप सुंदर कपल आलेला आहे आणि त्यांची आज अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. टाळ्या. अँड द स्पेशल अनाउन्समेंट इज, आज ते आपल्या सर्वांना एक आईस्क्रीम पार्टी सुद्धा देत आहेत. एन्जॉय द मील सर. अरे ए तू असा रॅपर आहे ना, रॅपर. त्याची बायको पाहिली का अशी, ते युपी साईडच्या असतात ना बायका, अशा घुंगट वगैरे मध्ये, जसे असं ऑड नाही वाटत का कपल. म्हणजे रॅपरची बायको अशी युपी साईडची. तुझं लक्ष कशाला दुसऱ्यांच्या बायकांकडे? हा, एक मिनिट माया प्लीज यार. माझं आता त्याने अनाउन्समेंट केली म्हणून लक्ष केलं नाही, तर तुझ्याकडे लक्ष आहे की नाही? मी इकडेच बघतोय ना. मी कुठे तिकडे बघतोय यार. आता लक्ष केलं म्हणून पण ऑड नाही वाटत का? तो बॅड मॅन असा.
असं दुसऱ्यांच्या पेअरला ऑड नसतं बोलायचं. आता आपली पण पेअर ऑड आहे ना. काही ऑड नाही. मी आता म्हटलं ना, मी सगळे हे करणार आहे. मस्त 6 पॅक 8 पॅक्स अरे झूठ बोल रहा है बुड़बक. आणि हे ऍडिशनल 2 पॅक. आय जस्ट मेंट की जस्ट लुक ॲट देम. ते इथे त्यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आलेत. सेलिब्रेशन ऑफ देअर सक्सेसफुल मॅरिड लाईफ. कूल ना. हे कसू, आय थिंक वी शुड कॉंग्रॅच्युलेट देम. व्हॉट से? हे नक्की काय दिसत. अरे चल ना कोण. कशाने ओळख नाही, काही नाही. काही नाही होत. चल चल चल. ओके ओके, एक मिनिट. केअरफुल केअरफुल. आय एम ओके. आय एम देअर. चल चल चल. ओके म्हणे. थोडं हलतोय. एक्सक्यूज मी. लेडीज अँड जेंटलमॅन, आम्हाला तुम्हाला विश करायचंय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड बाई हार्ड. अॅनिव्हर्सरी. अरे अॅनिव्हर्सरी. मी तोऱ्यात उभी जशी चांदणी चमचम नभी. ऐका लटोरी. गावात होईल शोभा हे वागणं बरं नवं. यांचा आवाज ओळखीचा वाटतोय का? कसू तुला आता सगळ्या बायकांचे आवाज पण ओळखीचे वाटायला लागले. अरे नाही, खरंच ओळखीचा वाटतोय आवाज. बस 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 इकडे. पण ना लाईन मारत रही बुड़बक. और ई हमार हस्बंड वा. लोग लाईन मारत रही आणि तू काहीच करत नाहीयेस. पण मला सांग, खरं सांग, मग आवाज ओळखीचा नाही वाटला तुला? गुसू कमोन यार. ओके. माझं ठरलंय. माझं ठरलं आता. बस डन. फायनली. हा, जोपर्यंत तुला काय म्हणायचं हे ठरत नाही तोपर्यंत तुला मी माया म्हणणार. माझं ठरलं. ओके, ठरलं. डन. कशाला सांगितलं आईस्क्रीम वगैरे? काय होणार आहे त्यांनी? मग छोटी भूक लागली होती, मला खाऊ दिलं असतं जरा. डॅनियल डबा. डबा तरी दे. तेच नाही. परत डब्यावरून जपले. डबा करू नको. डॅनियल डबाची आयडिया नाही बघितली तू? डबा आयडिया. ए आईस्क्रीम नव्हतं ते. ट्रिगर होता. ट्रिगर भाई, ट्रिगर. अॅनिव्हर्सरीचा विषय काढला ना, आता आपल्याला हवा तो टॉपिक ते देणार ना भाई. अब सुनते रे, तू सुनते रे. गुसू म्हणजे आपली पण कधीतरी अशी अॅनिव्हर्सरी होईल ना. हे होईल म्हणजे जंगी होईल. जंगी. त्यांनी काय वाटलं? आईस्क्रीम वाटलं. आपण काय करू? आपण शॅम्पेन वाटू सगळ्यांना. शॅम्पेन. बार इज ओपन फॉर एव्हरीवन. इकडे नाही आमच्या वेळेला कॉकटेल्स असतील फुल एकदम असा फ्री फ्लोईंग. असे जंगी पार्टी करू. तू बघ. पण हे सगळं करू, पण त्याच्यासाठी आधी आपण लग्न करू. येस ऑफकोर्स. म्हणजे जेव्हा आपण लग्न करू तेव्हा अॅनिव्हर्सरी होईलच नाही का आपली. हे गुसू गुसू, I have something. I'll show you. Wait. Yeah. It's here. म्हणजे जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा तुम्हाला ही रिंग देऊन प्रपोज करायचं. सी. माया, तू ऑलरेडी रिंग घेतलीस. ही काही साधी सुधी रिंग नाहीये. दिस इज माय ग्रँडमाज रिंग. माझ्या ग्रँडपाने दिली होती तिला साखरपुड्याच्या वेळी. अँड ही प्रपोज्ड हर, यु नो. आणि तेव्हापासून ते जे एकमेकांच्या प्रेमात पडले. दे बोथ वर बॅडली अँड मॅडली इन लव्ह विथ इच अदर, यु नो. आणि ते ना माझं फेवरेट कपल आहे. यू कॅन से इन्स्पिरेशन. दे डू इन्स्पायर मी. सो मी जेव्हा पण माझ्या लाईफ पार्टनरचा विचार करते ना, मला ते दोघंच आठवतात. सो जेव्हा आपण लग्न करू तेव्हा तू मला ही रिंग देऊन प्रपोज करणार आहेस. ओके? करशील ना?
गुरु ही रिंग देऊन प्रपोज करशील ना? अरे हो. मी काय म्हणतो, मी आताच करतो ना तुला प्रपोज. आता आणले तू रिंग मस्त. आता आपण ज्यासाठी इथे आलोय ते करायची वेळ आली, सो रेडी हो. पर हमारे पास तो भैंसवा है, रेडी है ही नहीं. कानफटात आवाज काढी ना आता. तर बंद करे थोड्या वेळ लटोरी. तुला तर ह्याच्यातच मजा यायला लागली का? ही काय लटोरी करण्यात नाहीये मजा, त्यांची मस्ती उतरवण्यात मजा आहे. हा, ती मजा घ्यायची आपल्याला. हो हो. स्वतः ऐक शांतपणे. हे बघ, आता गुरु आणि माया रोमॅन्टिक मूड मध्ये आलेत. सो आता काय करायचंय हे बघ. अरे भैंस की आँख. पुढचं काम जे काय ते माया करणार. वारी यार, हे असं काहीतरी तुलाच सुचू शकतं. यार नाही. पण राधिका हवी होती ना आता इथे, काय मज्जा आली असते. मेजरली मिसिंग होत. हा म्हणजे मी पण करतोय, पण बरं आहे ती नाहीये. ती इथे असती तर हे सगळं आपल्याला करूच दिलं नसतं तिथे. बहुतही पुअर कौवा है वो. काय पुअर कौवा? कौवा का? गाय. काऊ? हा. लटोरी. गॅरी लांडगा आहे, लांडगा. कोल्हा म्हणायचंय तुला? कोल्हा. कोल्ह्याला द्राक्ष. त्याचा बैल रिकामा. परफेक्ट. माहोल आहे, आता करतो ना तुला प्रपोज. नाही आता नको. घुसो. कम ऑन, असं नाही. अरे आपण लग्न करू तेव्हाच प्रपोज कर, मी म्हटलंय ना तुला. ओके, मी प्रॅक्टिस करतो. अरे मग एक्साइटमेंट निघून जाईल ना. नाही माया प्लीज लेट मी डू दिस. मला तुझ्या डोळ्यात दिसतंय ना, यू लव्ह मी. अरे ऑन माय बिहाफ स्वतःलाच प्रपोज करतोय. अरे नाही तसं, तू कम ना प्लीज. ओके ओके ओके, कमिंग. हळू. ओके माया, ज्याची वाट बघत होतो ती वेळ आली आहे भाई. आता माया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माया. मला आयुष्यामध्ये सगळं मिळालं माया, फक्त नाही मिळाली ती म्हणजे माया. ती छत्री जशी फडफडते ना, तसं आयुष्यामध्ये नुसतंच मी प्रेमा वाचून फडफडलोय माया मी. त्यामुळे तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस ना, तेव्हा मला असं झालं की वाव, म्हणजे माया म्हणजे प्रेम म्हणजे माया. माया म्हणजे प्रेम. 10 out of 10. हा? ऐसे लिहिलास ना मायावर, छान होता ऐसे. पण गुरु कमोड प्रपोज करतोय ना, रिहर्सल करायचं ते करता. नाही, मी तुला खरंच सांगतोय की व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ माया. ओके, आता काय करायचं? खाली घुसने का है भाई अभी, सुनने का नहीं अभी किसी का. हाँ, घुसने का, फोड़ने का, मचाने का भाई. हाँ, राग आया तो मला तुझ्या डोळ्यात दिसतंय माय. ओके, एक मिनिट. ओके माया, तू माझ्या आयुष्यात आल्यानं माझं आयुष्य कसं बदललंय मी तुला सांगू नाही शकत माया. माया, ही आज तुझ्या आजी आहे माझी आजी. ओ आज आजीची अंगठी घेऊन मी तुला प्रपोज करतोय. माझी आयुष्यभर होशील माया, माझ्यावर एवढं प्रेम करशील माया. माया प्लीज से येस, प्लीज माया प्लीज. चल भांडण सुरू कर. बहुत ही हो गया अब हमें सुनना ही नहीं है इस आदमी का. अरे लेकिन मेरी गलती क्या है वो बोलना. गलतियाँ तो जाना. ये सिर्फ नाम की जाना, प्यार तो कभी किया ही नहीं ना. अरे मुझे माफ करना. ये लगता है ना, अरे अजीब चौपट आदमी है महाराज. अरे रिदम पकड़. ओ चोरी चने के जाना. गलतियाँ करता है आदमी, मुझे ही मारता है. मेरे ऊपर रैप नहीं लिखा कभी, भैंसिया पे आई लव यू लिख दिया उस दिन. रिंग नहीं दे सकते, एक रिंग दे देते. बस हो गया लटोरी.
चूल्हे पर रोटी सेकन वास्ते चिमटे को अपना मुंह जला ही पड़ी। कौन चूल्हा कौन चिमटा? चिमटे शरत मंजूर है, शरत मंजूर है। का रोमियो लपर लपर कर रहा है। इतने शौक से इतनी शानदार अंगूठी हमें तो नहीं दी कभी। ओ मॅडम, अहो ते आजी फेकली, आजीची अंगठी फेकली तुम्ही.